नमस्कार. आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. हिवाळा चालू आहे, भरपूर भाज्या भेटतात, तसेच गाजर देखील. मोठे मोठे गाजर हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध होतात आणि गाजरापासून गोड पदार्थ सर्वांच्याच घरी बनतो, तो गाजर हलवा. तर हाच गाजर हलवा कसा बनवायचा झटपट डेलिशियस तो बघूयात. तर गाजर चांगले धुवून घेतलेत. मी गाजर अजिबात किसून घेत नाहीत. गाजराला ज्या मुळ्या आहेत त्या हातानेच काढून घ्यायच्या आणि जिथे मुळीच्या इथे माती असेल असं वाटेल तेवढंच सुरीने काढून घ्यायचं. कारण या मोठ्या गाजरामध्ये एक मांजर असते आणि वरती जे छान गोड गाजर असतं तेच जर आपण साल काढून घेतली तर मग गाजर हलवा टेस्टी डिलिशियस कसा होणार. तर चला, गाजर छान असं किसून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. ते कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं. सगळं किसलेलं गाजर या तुपामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. 7-8 मिनिट तरी मंद आचेवरती या तुपामध्ये या गाजराला चांगलं परतून घ्यायचं. तुपामध्ये गाजर परतलं गेलं की त्याच्यामुळे हलव्याची चवच बदलते. आणि आपण बोलतो आता जे गाजर आपण परतून घेत होतो, जोपर्यंत आपण किसत होतो तोपर्यंत दूध एकदम खरपूस तापत होतं. तुम्ही बघू शकताय, गरमागरम दूध आहे, बाजूच्या गॅसवरती उकळतच होतं आणि त्याला छान अशी साई देखील आलेली आहे. साई म्हणजे ही ओरिजिनल आपली क्रीम, केमिकल विरहित, ती देखील आपल्याला घालून घ्यायची आहे. हे 1 लिटर दूध आणि हे आपले गाजर 2 किलो आहेत. तर दूध 1 लिटर घालून घेतलं आणि ते देखील त्या साईसोबत. ही साई चांगली मिक्स करून घ्यायची या गाजर हलव्यामध्ये आणि मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हा गाजर हलवा या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही गॅस जवळच थांबणार असाल दुसरं काम करत, तर तुम्ही गॅस मोठा ठेवू शकता. पण जे दूध आहे त्याच्यामुळे ते उतू जाऊ शकतं. म्हणून सतत ढवळत राहायचा, खालची बाजू वर करत राहायची आणि जसं जसं हे दूध या गाजरामध्ये आटलं जाईल तसं तसं कडेला साई तयार होते. जो कडेचा भाग आहे तो देखील त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काढून घेत राहायचा आणि मध्यम आचेवरती मी इथे त्याला शिजवून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त दुधाचे बुडबुडे त्याच्यावरती येत आहेत. आणि आपण आता जेव्हा तुम्हाला हे दुधाचे बुडबुडे मोठे दिसतात म्हणजे त्यावेळेस मी मध्यम गॅस केलेला आहे. हे पहा, मध्यम ते मंद आचेवरती मी छान त्याला शिजवून घेते. जेवढा आपण हा गाजर हलवा आरामात शिजवू तेवढा तो डिलिशियस बनतो. तुम्ही बघू शकता, अर्धं दूध आटलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस हा गाजर हलवा हलवून घेत असताना खालची बाजू व्यवस्थित वरती करायची. तळाला बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तळाला दूध लागण्याची शक्यता असते आणि प्रत्येक वेळेस हलवून घेताना चेक करायचं कढईच्या तळाला लागलेदार नाही ना. आणि जी कडेला त्याची साय लागते तो पदार्थ देखील बाजूचा काढून घ्यायचा. जी साय आहे ती, नाहीतर नंतर ती कडक झाली की निघत नाही. तर आता चांगलं दूध याच्यामध्ये आटलेलं आहे. दुधामध्ये आपला हलवा चांगला शिजलेला आहे. आता आहे साखर घालायची वेळ. तर मी इथे 400 ग्रॅम साखर घातलेली आहे. आपले गाजर 2 किलो गाजर आपण घेतले होते, मोठे मोठे गाजर, आणि त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे खरपूस तापलेलं 1 लिटर दूध. तर त्याच्यासाठी मी इथे 400 ग्रॅम साखर घातलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण गाजराचा हलवा गोडच छान लागतो. आणि साखर घातल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची आणि मंद आचेवरच आपण याला आता ठेवून देऊयात. मंद आचेवरच ठेवल्यानंतर 2-3 मिनटात याला भरपूर पाणी सुटतं, कारण साखरेचं पाणी होतं. आणि पुन्हा झालेल्या साखरेच्या पाण्यामध्ये या गाजराला आपल्याला
चांगलं शिजू द्यायचं आहे. जेवढा आपण या गाजराला आरामात शिजवू तेवढा हा गाजर हलवा टेस्टी बनत जातो, मुरत जातो. आणि जर तुम्ही मोठ्या गॅसवरती घाईघाईने शिजवाल तर तळाला लागण्याची देखील शक्यता असते आणि जे गाजर आहे ते सॉफ्ट एकदम मऊसूत शिजत नाही. तर साखर चांगली मेल्ट झालेली आहे. तर साखरेचं भरपूर पाणी तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि आता ह्या साखरेच्या पाण्यासोबतच मी थोडेसे ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकलेले आहे. बऱ्याच जणांना ड्रायफ्रूट क्रंची आवडतात, काही जणांना सॉफ्ट झालेले आवडतात. तर आपण थोडेसे ड्रायफ्रूट याच्यामध्ये शिजवून घेऊयात, जे की सॉफ्ट होतील. तुम्ही बघू शकता. असं वाटत असेल, तुम्हाला घाई असेल, तर हे जे साखरेचं पाणी आहे ते झटपट आटावं. तर वाटलं तर तुम्ही गॅस मोठा करू शकता थोडा वेळ. तर मी इथे 2 मिनटासाठी गॅस मोठा केलेला आहे. जे एक्स्ट्राचं पाणी वाटतं साखरेचं झालेलं ते पटकन आटलं जाईल आणि मग मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. फक्त लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आपण हा हलवा मिक्स करतो आहे तर तळापर्यंत आपला जो मिक्स करायचा चमचा आहे तो गेला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही गोल फिरवून देखील चेक करू शकता. तळाला लागलेला तर देखील नाही ना आपला गाजर हलवा, करपला तर नाही ना, कारण दूध आहे आणि दुधाचा जो पदार्थ असतो तो पटकन लागण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकता, कडा देखील मी लगेच सोडून घेते, म्हणजे जास्तीत जास्त कढईला जो लागलेला हलवा असतो तो कडक होऊ नये आणि त्याला एक वेगळी चव असते, टेस्ट असते. तर चला, गाजर हलवा तयार झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी आपला जे साखरेचं पाणी झालं होतं ते देखील आटलेलं आहे. तर आता गॅस बंद केल्यानंतर मी येथे वेलची पावडर टाकते. वेलची पावडर इथे टाकणं जरुरीचंच आहे, कारण त्याच्याचमुळे गाजर हलवा आपला डिलिशियस स्वादिष्ट लागणार आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आणि ती वेलची पूड नेहमी गॅस बंद केल्यानंतरच घालायची, म्हणजे तिचा जो आस्वाद आहे, स्मेल आहे, तो तसाच टिकून राहतो आणि गोड पदार्थ देखील चविष्ट लागतो. ड्रायफ्रूट देखील थोडेसे घालून घेतलेले आहेत आणि छान असा स्वादिष्ट डिलिशियस आपला गाजर हलवा तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. गाजर हलवा करताना नेहमी शक्यतो लाल कलरचीच, लाल मोठीवालीच गाजरं घ्यावी. जर भेटलीच नाही तर तुम्ही जी ऑरेंजवाली असतात ती देखील घेऊ शकता, पण टेस्टमध्ये फरक पडतो. थँक्यू.